आम्हाला तुमची पत्र, तुमचे मेल्स सगळं मिळतंय. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत. तुमच्या सूचना सुद्धा या कार्यक्रमात आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतोय. पण आमच्या बरोबर इथे स्टुडिओमध्ये काही मंडळी उपस्थित राहतात, काही प्रेक्षक असतात. त्यांच्याबरोबर संवाद साधण्याचा मौका जर मला मिळाला तर मी तो कधीच सोडत नाही. स्टुडिओमध्ये काही जोड्या बसलेल्या आहेत. पैकी एक जोडी आहे, त्यांच्याशी मला बोलावंसं वाटतंय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी विनीता जोशी. आणि विजय जोशी. अर्थात श्री आणि सौ. बर, कुठून आलात तुम्ही? रॉचेस्टर, न्यूयॉर्क, अमेरिका. अमेरिकेतून तुम्ही आलेला आहात. आणि इथे कसं काय येणं केलं? म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही दररोज पाहता? हो, आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहे, सर्वांग सुंदर कार्यक्रम आहे. बर, मला ताईंशी बोलायला आवडेल. काय वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल? आज हा कार्यक्रम बघून आम्हाला खरंच कौतुक, अभिमान की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून छोटे आणि थोडेसे मोठे आर्टिस्ट पाहायला मिळाले आणि त्यांना एवढं मोठं प्लॅटफॉर्म देत आहेत म्हणून आम्हाला या मराठी पाऊल पडते पुढेचं खरोखरच ऑर्गनायझर्स सुद्धा फार कौतुक वाटलं आणि अभिमान वाटला. महाराष्ट्रात आम्ही दरवर्षी येतो. आमची पाळंमुळं इथेच आहेत मराठी, त्यामुळे हे सगळं मराठी पाहायला फारच छान वाटते. थँक्यू सो मच. हा कार्यक्रम सुरू करण्यामागे आमचे निर्माते नितीन चंद्रकांतजी देसाई यांचा उद्देश हाच होता की मराठी जनता जी आहे त्यांना अनेक कलाकार माहीत नाही आहेत जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेले आहेत. या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज सर्वांसमोर आलेत. तर साता समुद्रापार त्यांना घेऊन जाणं हीच त्यांची मनीषा आहे आणि ते नक्कीच पूर्ण होईल. आणि मला वाटतं की तिथे राहून सुद्धा तुम्ही जर इतकं प्रेम मराठीवर आणि मराठी जनांवर, मराठी कलेवर करता तर इथून मात्र नक्कीच प्रयत्न होतील अमेरिकेपर्यंत या सर्व कलाकारांना घेऊन जाण्याचे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी डॉक्टर विजया पेठे. कुठून आलात तुम्ही? मी कर्जतहून आलेली आहे. कर्जतमध्येच राहता? कर्जतमध्येच राहतो. जवळ असून सुद्धा इतके दिवस बघण्याचा योग आला नाही. आज चांगला योग आला आणि सगळं बघून खूप अभिमान वाटला आपल्या महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा आणि या छोट्या छोट्या कलाकारांचा. इतकी चांगली कला अंगात असताना ते कुठेतरी कानेकोपऱ्यात दडलेले होते, पण आज आपण सर्वांनी त्यांना फार मोठं डायस देऊन संबंध जगापुढे आणलं. त्यामुळे आपलंही कौतुक आणि सर्व कलाकारांचं कौतुक. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपला पुढचा स्पर्धक येतोय त्याच्याबद्दल मी काय बोलावं? त्याच्याबद्दल अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा होते आहे आणि त्याला पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं एवढंच मी म्हणू शकतो. लीलया या शब्दाचा अर्थ काय आहे हे तोच दाखवतो आपल्याला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईच्या ऋतुराज शिरोडकरचं.
web of sin. A touch, a kiss, a whisper of love. I was at the point of no return, deep in the darkness of passion's insanity. I felt taken by lust, strange inhumanity. This girl was persuasive. This girl I could not trust. The girl was bad. The girl was dangerous. I never knew, but I was living in vain. She called my house. You said you know my name. एक तर मनापासून तुला धन्यवाद देतो, माझी इच्छा पूर्ण केलीस. सर मायकल जॅक्सन यांच्या गाण्यावर तू जे काही केलंस, डेंजरस गाण्यावर, खरंच तर नाही वाटलं रे डेंजरस म्हणजे तुला काही शक्य असं वाटतं काही. सर आज भीती वाटली का की तो पडेल, काय होईल काय नाही, पण तो कसा होतास तू. वा 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 वा. युवा सिनेमामध्ये एक ओळ आहे, बंजा रे बंजा मशाले राह ओ युवा युवा ओ युवा मशाले राह है यार तू. तू नवीन रस्ता आहेस मित्रा. सर मला असं वाटतंय ती तो लव जी असते ती मशाल होते, ती तो लव आहे, ती लव ती मशाल होणार आहे आणि तो तोच आहे. नक्कीच त्याला काही दुसऱ्या माझ्या मते पर्यायी नाही. इतका तू छान आहेस. म्हणजे तुझा परफॉर्मन्स हा नेहमीच आम्हाला असा, जसं तू सुरू करण्याच्या आधीच मुग्धा म्हणाली, मला ना त्याच्यात अशी ती ॲटिट्यूड वाटते, तो जसा असा करतो ते तिला खूप आवडतं. आणि खरं मी आधीच भारावून गेलो तू जेव्हा फक्त तो मल्लखांब असा डोक्याला लावून उभा राहिलास. वा. आपण देव सगळीकडे शोधतो, तू आपल्या मल्लखांबात शोधलास. वा वा. आणि त्यामुळेच तुझं जो तुझा जो ऍक्ट आहे तो अद्भुत होता, अद्भुत. मुग्धा. ऋतुराज, जसं सरांनी सांगितलं, मला खरंच तुझी एक स्टाईल आहे, तुझ्यात एक स्टाईल आहे, ती मला खूप आवडते. तर मी तू जेव्हा आलास ना, मी म्हटलं हे बघ आता ह्याची एक स्टाईल बघा. स्किल तर आहेच तुझं, म्हणजे सुंदरच आहे, पण ते जो असं करतो आणि इकडे बघून हसतोस ना खूप छान, अप्रतिम. आणि त्या दोन तळपत्या मशाली आणि तू एक, असे एक मस्त असं एक समीकरण झालं होतं. आणि खूप छान, म्हणजे हा सगळा प्रयोग जो तू केलास, सुंदर. हा एक ग्लॅमरस मलखांब करतो. ग्लॅमरस मलखांब हे चांगलं आहे. हो, मला याच्यामुळे एकदम असं खरंच त्याची एक स्टाईल जी आहे ना, तो मलखांब करतो पण एक ग्लॅमर असा ऍड करतो त्याच्यात. मस्त. वा, स्टाईल आहे तुझी आपली. वा, फॅन्टॅस्टिक. तुम्हाला आठवत असेल तर हा पहिल्यांदा जेव्हा इथे त्यांनी सादरीकरण केलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की हा मलखांब मधला सचिन तेंडुलकर होणार. तू म्हणला होता. अलौकिक देणगी आहे तुला ईश्वराची. आता यांच्याकडून किती देणगी मिळते, म्हणजे पदकं मिळतात ते पाहूया आपण. मुग्धा. 10 मेडल्स. मकरंद सर. 10 पदकं देऊया. 10. मित्रा तू मोठा हो. थँक्यू.